श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 22. 60 उलटलेल्या वांझोटीला पुत्रप्राप्ती. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सोमनाथ नावाचा एक ब्राह्मण गाणगापुरात राहत होता. तो आपस्तंभ शाखेचा शौनक गोत्री होता. ब्राह्मणत्वाच्या लौकिकाला साजेसा त्याचा आचार विचार धर्म होता. तो वेदशास्त्राचा गाढा अभ्यासक होता. सदैव जप, जाप्य, पूजापठण, धार्मिक ग्रंथाचे वाचन इत्यादी आपली नित्यकर्मे करण्यात तो दंग असायचा. त्याची पत्नी गंगा उच्च आचार विचारांनी अलंकृत अशी धार्मिक वृत्तीची पतिव्रता होती. तिची 60 उलटली होती, पण तिची कूस कधी उजवली नव्हती. वांझोटी म्हणून संपूर्ण गाणगापूर तिला ओळखीत होते. आता तर या वृद्धत्वामुळे रजस्वला होणेही बंद झाल्याने अपत्यप्राप्तीचा संभवच नव्हता. ती पतीला परमेश्वर समजून त्याची प्रेमपूर्वक सेवा करीत असे. अपत्यप्राप्ती न झाल्यामुळे किंवा आता पुढे होणे शक्य नाही हे जाणवल्यामुळे ती थोडीफार दुःखी जरूर होती, पण असंतुष्ट नव्हती. कोणालाही दोष देत नव्हती. श्रीगुरूंच्या दर्शनाला ती मठात नित्यनियमाने जात असे. तेथे जाताना न विसरता ती एक निरांजन घेऊन जायची. मठात पोहोचल्यावर ते निरांजन लावून श्रीगुरूंना दुरूनच मनोभावे ती ओवाळीत असे व तेथूनच श्रीगुरूंना विनम्र वंदन करून निमूटपणे आपल्या घरी परतत असे. हा तिचा नित्यक्रमच झाला होता. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी या गंगेच्या सेवेची फलप्राप्ती झाली. श्रीगुरूंची कृपादृष्टी तिच्याकडे वळली. त्यांनी त्या साध्वीला विचारले, तू अशी दररोज न चुकता थंडी, वारा, ऊन, पाऊस यांची पर्वा न करता नित्यनियमाने हे जे मला निरांजन ओवाळतेस ते कशासाठी? तुझ्या अंतरी काही इच्छा आहे काय? तुला माझ्याकडून काही प्राप्त व्हावे असे वाटते काय? तसे असेल तर निसंकोच मनाने मला सांग. तुझी सदिच्छा निश्चितच पूर्ण होतील. तेव्हा तुझे मन आता माझ्यापाशी मोकळे कर. तो भार मला वाहू दे. श्रीगुरूंचे हे अमृतमय शब्द ऐकून ती पतिव्रता म्हणाली, गुरुदेव, शास्त्र सांगते की निपुत्रिकेचे कधी कल्याण होणार नाही. वांझोटीचे मुखही पाहायला समाज तयार नसतो. वांझोटीचे दर्शन समाज अपशकुनी समजतो. ज्या घरी पुत्र नाही ते घर म्हणजे स्मशानच. माझी 60 उलटली. आता या जन्मी अपत्यप्राप्तीची सुतराम शक्यता नाही. तेव्हा आता आणखी जगण्याची इच्छा नाही. देवा, यमदेवाला माझ्यावर दृष्टी वळवायला सांगा. या जन्माप्रमाणे पुढील जन्मही अशाच संस्कारक्षम कुळात होऊ दे व त्या जन्मी मला पुत्रप्राप्ती होईल असा आशीर्वाद आपल्याकडून हवा. हीच माझी एकमेव इच्छा आहे. देवा, ही इच्छा पूर्ण करा. एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. असे म्हणून गंगेने श्रीगुरूस त्रिवार वंदन केले. यावर श्रीगुरू हसून तिला म्हणाले, पुढच्या जन्मी तू मनुष्य प्राणी म्हणून जन्मशील हे कशावरून? व तशी मानव प्राणी म्हणून जन्मलीस तरी स्त्रीच होशील हे कोणी सांगावे? म्हणून पुढल्या जन्माचा विचार न करणे हितावह. तू नित्य येथे येऊन ज्या भक्तिभावाने मला आरती ओवाळतेस त्याने मी संतुष्ट झालो आहे. तेव्हा तुला वरदान देतो की या जन्मीस तू कन्या, पुत्र यांना जन्म देशील. श्रीगुरूंचा हा आशीर्वाद ऐकून गंगेला आनंद तर झालाच, पण श्रीगुरूंचा आशीर्वाद जरी असला तरी उर्वरित आयुष्य हे कसे काय शक्य होणार ही शंका तिच्या मनी उभी राहिली. आपण तर आता रजस्वलाही होत नाही, मग हे कसे शक्य होणार? या विवंचनेत ती श्रीगुरूंना म्हणाली, स्वामी महाराज, मला अत्यंत सुखविणारा, आनंद देणारा, अत्यंत प्रिय असलेला हा आशीर्वाद तुम्ही मला दिला आहे. तुमच्या मुखातून निघालेला या आशीर्वादाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करणे हे माझे कर्तव्यच आहे. पण देवा, हा आशीर्वाद कसा काय खरा होणार? माझ्या वयाची तर 60ही उलटून गेलेली आहे. निसर्ग नियमानुसार रजस्वला होणेही कित्येक वर्ष बंद झाले आहे. अनेक व्रतवैकल्य करून थकले. पिंपळाचे पूजन करून मी नित्यनियमाने अगदी गेल्या महिना अखेरपर्यंत करीत होते. कशानेच म्हणून या भागिनीच्या प्राक्तनात फरक झाला नाही. पुढील जन्मी तरी असे होणार नाही या विश्वासाने व होऊ नये म्हणून माझी उपासना पूजा चालू आहे. याच एकमेव हेतूने मी दररोज संध्याकाळी येथे येऊन तुम्हाला निरांजन ओवाळते. माझ्या नशिबी काय आहे? विधात्याने या ललाटी काय लिहून ठेवले आहे हे तुम्हीच वाचू शकणार. मी तुमच्यावर अविश्वास दाखवते असे कृपा करून समजू नका. पण या शरीराचा निसर्ग नियम कोण बदलणार? म्हणून या जन्मी तुमचा हा आशीर्वाद खरा होईल असे मला वाटत नाही. तरीही तुमच्या शब्दाला मान देण्यासाठी म्हणून मी हा बहुमल आशीर्वाद स्वीकारते.
आजपर्यंत पिंपळाचे झाड मला पुत्र देईल या मूर्ख कल्पनेने मी अश्वत्थाची सेवा करण्यात विवाहानंतरचे जवळजवळ सर्व आयुष्य विनाकारण कष्टवले. पण आता त्याला काय करणार? जे व्हायचे ते होऊन गेले. आता माझ्या परमभाग्याने तुम्ही प्रसन्न झाला आहात व घसघशीत आशीर्वादही देऊन बसला आहात. तेव्हा काही झाले तरी, निसर्ग नियम कितीही आडवा आला तरी, वयोमानाने आडकाठी उभी राहिली तरी, कोणतीही सबब न सांगता तुमचा शब्द तुम्हाला खरा करावाच लागेल. या पलीकडे मी अबुद्ध तुम्हाला काय सांगू शकणार? तिचे हे स्पष्ट पण विचारपूर्वक बोल ऐकून श्री गुरु तिला म्हणाले, पतिव्रते, अश्वत्थ वृक्षाची तू निंदा करू नकोस. अश्वत्थ म्हणजेच पिंपळ हे झाड साधे नसून तो तर कल्पवृक्ष आहे. त्याचे पूजन पुण्यसाठा नक्कीच वाढवणार. त्याच्या प्रदक्षिणेसारखी तपश्चर्या नाही. ब्रह्मांड पुराणात या अश्वत्थ वृक्षाच्या अलौकिक महात्म्याचे पूर्ण वर्णन आहे. तेव्हा श्रद्धा न ढळू देता अश्वत्थाची सेवा करीत राहा. माझे आई, सर्व देव त्यांच्या शाखांवर वस्ती करतात. अश्वत्थ म्हणजे नारायणच. विष्णू स्वरूप आहे तो. ब्रह्मदेव अश्वत्थाच्या मुळाशी वास करतात. मध्यभागी विष्णू आहेत तर अग्रभागी रुद्र आढळतील. असा हा अलौकिक पिंपळ वृक्ष आहे. तू श्रद्धेने अश्वत्थ पूजनाचे व्रत कर. भीमा मर्ज यांच्या संगमावर जो अश्वत्थ आहे तेथे मी वास करत आहे हे लक्षात ठेव. तेथे तू जा व माझ्या शब्दांवर विश्वासून मी सांगतो तशी त्याची सेवा कर, असे तिला सांगून श्रीगुरूंनी अश्वत्थाच्या पूजनाच्या व्रताचे पालन कसे करायचे हे पण तिला व्यवस्थित समजावून सांगितले. श्रीगुरूंच्या उपदेशानुसार गंगा संगमावर गेली व तेथील अश्वत्थाचे निशंक मनाने अतीव श्रद्धाभावाने श्रीगुरूंनी सांगितलेल्या पद्धतीनुसार तिने पूजन केले व दिवस रात्र ती अश्वत्थाभोवती प्रदक्षिणा घालीत राहिली. अशा प्रकारे 3 रात्री तेथे घालवल्यावर 3री रात्र संपता पहाटे तिला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एका ब्राह्मणाने येऊन तिला आशीर्वाद देऊन सांगितले, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र त्यासाठी तू लागलीच गाणगापुरात जा. तेथे यतिवर्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे रूप धारण करून साक्षात श्री दत्तात्रय त्रयमूर्ती भगवान राहत आहेत. त्यांना म्हणजेच तुझ्या श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालून वंदन कर व तुला ते जे काही देतील ते भक्षण कर, म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल. पहाटेच पडलेले हे स्वप्न पाहून त्या स्वप्नातील ब्राह्मणाची सूचना ऐकून गंगा धडपडून उठली. लगेच तिने तेथे स्नान केले. अश्वत्थास हळद कुंकू वाहून त्रिवार वंदन करून ती गाणगापुरास गेली. तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा घातली व त्यांना वंदन करून त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली. तिला समोर पाहताच श्रीगुरूंनी स्मित हास्य करून तिला 2 फळे दिली व म्हणाले, आता या फळाचे आनंदाने भक्षण कर, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. या फळांच्या स्वरूपात मी तुला आज कन्या व पुत्र दिले आहेत असे समज. विधिपूर्वक व्रताचे पारणे करून मगच ही फळे खा. ब्राह्मणांना दान द्यायला विसरू नकोस असे सांगून व फळे देऊन श्रीगुरूंनी तिला निरोप दिला. ती फळे घेऊन गंगा मोठ्या आनंदात लगबगीने घरी परतली व पतीस मोठ्या हर्षाने सर्व वृत्तांत सांगितला. सोमनाथही आनंदला व त्याने तेथूनच भक्तिभावाने श्रीगुरूंना नमस्कार केला. श्रीगुरूंनी आज्ञा पिल्याप्रमाणे प्रथम तिने विधिपूर्वक व्रताचे पारणे केले व तेथील काही ब्राह्मणांना बोलावून त्यांना भरपूर द्रव्यदान दिले व वस्त्रेही दिली. नंतर तिने श्रीगुरूंचे भक्तिभावाने स्मरण करीत प्रसन्न चित्ताने अत्यंत श्रद्धेने विश्वासाने त्या 2ही फळांचे भक्षण केले. एव्हाना मध्यान्ह झाली. त्याच दिवशी अलौकिक चमत्कार घडला. त्या फळांचे भक्षण केल्यावर काही तासांनीच म्हणजे सूर्यास्त समयी ती वयाची 60 उलटलेली वृद्धा श्रीगुरुकृपेने सर्व निसर्ग नियमांचा अडथळा दूर सारून रजस्वला झाली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्रीगुरूंच्या अपार सामर्थ्याचा प्रत्यय त्या पतिपत्नीला आला. तिची आता पूर्ण खात्री झाली की श्रीगुरूंच्या आशीर्वादानुसार आपल्याला अपत्यप्राप्ती होणार. शास्त्राज्ञेनुसार रजस्वला स्त्रीने जो आचारधर्म पाळला पाहिजे त्या आचारधर्माचे तिने अत्यंत दक्षतेने पालन केले. 4थ्या दिवशी सुस्नात होऊन पतीसह ती मठात गेली. श्रीगुरूंना घडलेला चमत्कार सांगून उभयंतांनी एकाग्र मनाने श्रीगुरूंचे पूजन केले. श्रीगुरूंनी त्यांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. यथावकाश ती गरोदर राहिली. ती गरोदर असल्याचे शेजाऱ्या पाजाऱ्यांना समजताच ती बातमी सर्व गावभर झाली. कालपर्यंत वांझोटी म्हणून ओळखली जाणारी, अर्धे अधिक केस पांढरे झालेली, 60 ओलांडलेली, दात पडायला आलेली ही वृद्धा गरोदर राहिली हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. हा काहीतरी मंत्रतंत्राचा
वा, भूताटकीचा प्रकार तर नाही ना, अशीही शंका त्यांना आली. तिच्याशी अतिपरिचित असलेल्या स्त्रिया धैर्य करून, काय ग, कोणत्या भूताचं वश करून अथवा कोणत्या मंत्रतंत्राचा उपयोग करून तुला ही स्थिती प्राप्त झाली ते आम्हाला तरी सांग, असे तिला म्हणाल्या. यावर ती हसून म्हणाली, हो, खरी आहे तुमची कल्पना. असामान्य भूत तर मला वश झालेच आहे व त्याच भूताने मला मंत्रतंत्र सांगून शिकवून हा चमत्कार घडवला. या महाप्रचंड शक्तिमान भूताला पूर्वी पौराणिक काली 3 शिरे व 6 हात होते. या भूताने अनेकांच्या अनेक प्रकारच्या दुःखांचा परिहार केला, सदिच्छा पुरविल्या, अनेकांचा उद्धार केला. सर्वांना भक्तिमार्ग कसा श्रेष्ठ व अत्यंत उपयुक्त व किती सोपा सुटसुटीत आहे हे नानाविध प्रात्यक्षिकांद्वारे दाखवून दिले. व हे भूत आजही निर्हेतू निष्ठेने भक्ती करणाऱ्या सर्व दिनांच्या दुर्बलांच्या कोणत्याही इच्छा जर त्या इतरे जणांच्या हितास बाधा न ठरणाऱ्या असल्या तर सहज लीलया पूर्ण करीत. आपण गाणगापूरवासियांच्या परमभाग्याने आज हे सर्व शक्तिमान भक्तवत्सल भूत मानव देह धारण करून या गाणगापुरातच वावरत आहे. तेच भूत मला वध झाले. माझ्या वाडवडिलांच्या अथवा माझ्या पूर्वपुण्याईने माझ्यावर प्रसन्न होऊन त्याच भूताने अश्वत्थ पूजनाचा मंत्रतंत्र मला सांगून त्याप्रमाणे माझ्याकडून कृती करून घेतली व त्याच्या अलौकिक सामर्थ्याने निसर्गदेवतेलाही आपले नियम बदलावे लागले. त्या भूताला अशक्य हा शब्द माहीतच नाही. कणांतून डोंगर पर्वत उभे करण्याची अथवा पर्वताचे भस्म करण्याची ताकद त्या भूताचे ठायी आहे व ही सर्व ताकद ते भूत संहारासाठी न वापरता संवर्धनासाठी वापरत आहे. हे भूत जो वश करून घेईल त्याचा बेडा पार झाला असे खुशाल समजावे. 9 महिने पूर्ण भरल्यावर ती एका शुभदिनी एका कन्येला जन्मदेती झाली. ती अतिशय आनंदली. 60 उलटलेल्या आपल्या आयुष्यात आज ती प्रथमच आपल्या कुशीत आपले गोजीरवाने तहाने बाळा असल्याचा अनुभव घेत होती. सोमनाथही आनंदला. त्याने बराच दानधर्म केला. ती पतिपत्नीची जोडी सारखी श्रीगुरूंचा हा आशीर्वाद म्हणून त्यांना भक्तिभावाने वंदन करीत होती. 10 दिवसांनी सोमनाथ पत्नीसह ती नवजात कन्याबरोबर घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास गेला. तेथे भक्तिभावाने श्रीगुरूंना वंदन करून त्या कन्येला त्यांच्या चरणावर ठेवले. श्रीगुरूंनी गंगा हिस विचारले, काय झाले ना समाधान? तुला अपत्यप्राप्ती झाली ना? यावर गंगा विनयाने म्हणाली, पुत्रप्राप्ती काही झाली नाही. यावर श्रीगुरू म्हणाले, मनात अगदी शंका धरू नकोस, तुला पुत्रप्राप्ती पण होणार. असे म्हणून श्रीगुरूंनी त्या कन्येस उचलून आपल्या मांडीवर घेतले व म्हणाले, हिचे नाव सरस्वती ठेवा. ही शतायुषी होणार. हिला अनेक पुत्र होतील. आपल्या पुत्रांचे नातूही ती याच डोळ्यांनी पाहिल. हिचा पती मोठा ज्ञानी असेल. त्याच्यापाशी 8 ऐश्वर्य नांदतील व याचा 4ही वेदांचा अभ्यास होईल. या जगती विख्यात तर तो जरूर होईल. पतिव्रता व धर्मशील म्हणून हिची कीर्ती गाजेल व हिला सत्कीर्ती प्राप्त होऊन ही सर्वांचे वंदन स्वीकारत राहील. दक्षिण देशीचा राजाही हिचे दर्शन घेण्यासाठी येईल. त्या कन्येबाबत हे सांगून श्रीगुरू गंगाईस म्हणाले, तुला पुत्र पण होईल, पण तुला पुत्र कसा पाहिजे? 30 वर्षे आयुष्य असलेला सद्गुणी हवा की शतायुषी मूर्ख पुत्र हवा? श्रीगुरूंचा हा प्रश्न ऐकून गंगा उत्तरली, 5 पुत्रांना जन्म देणारा ज्ञानीपुत्र मला हवा. यावर भक्तवत्सल श्रीगुरू तथास्तु म्हणाले. श्रीगुरूंनी वर्तवलेले कन्येच्या बाबतीतील भविष्य त्याचप्रमाणे गंगेला दिलेला पुत्राबाबतचा आशीर्वाद शब्दशः खरा झाला हे सांगायला नको.